विजय गडके. हो हो येईल की यायचं फक्त सूचना सांगितलं मुंबई आणि नवी मुंबई याच्यातला एकच फरक मला सांगायचा आहे. त्या मुंबईमध्ये नवीन निर्माण गृहनिर्माण म्हणून तिथे हे आहे संस्था आहे आणि त्या झोपडपट्टी पुनर्वसनाचं ते काम लष्करमध्ये करतात. आणि नवी मुंबई जी आहे ही गव्हर्नमेंटची शिल्प ही बिल्डर आहे. या बिल्डरला दिलेली जमीन आहे. तर ह्याच्यातला जो फरक आहे, कारण आपण ही जमीन दान नाही दिली, ह्या लोकांनी छिनून घेतलेली आहे. दान हा शब्द त्याच्यामध्ये खोडावा. आत्ताच्या ज्या काय गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण कोणी दान दिलेले नाही आहे, तर त्यांनी बळजबरीने घेतलेली आहे का त्यांना डेव्हलप करायचं आहे म्हणून. आणि गव्हर्नमेंटनी सिडको हा बिल्डर आपल्यावर लादलेला आहे. हा महाराष्ट्रावरती नाशिक, वसई आणि इकडे जिकडे तिकडे सिडको हा बिल्डर म्हणून आपल्याला लादलेला आहे. आणि जे काय त्यावेळेसचे क्लॉज आहेत ते तुमच्यासारख्या विद्वानांनी वाचावेत आणि पुन्हा त्या गोष्टीचा उहापोह करावा. आता काय झालंय, उडवं जळत आलं दुसऱ्याचं. जेव्हा माझ्या घरापर्यंत आले तेव्हा आता लोक जागी झालेली आहेत. आमचे वडील हा ती सूचना सांगितली की आपण दान नाही केलेलं आहे. सिडकोनी आणि सिडको आणि मुंबईतलं जे डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये फरक आहे. हा तुम्ही जरा अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला मांडा. ही झोपडपट्टी नाहीये, ही पूर्वापारची आमची गावं आहेत, गावठाण आहेत. एवढंच आम्हाला सांगायचं. साहेब धन्यवाद, तुमची सूचना मिळाली. हो, सन्माननीय व्यासपीठ आणि माझे जमलेले प्रकल्पग्रस्त बंधू आणि बहिणी साहेब, आता इथे आपले आमदार साहेब पण आहेत आणि हा आपला जो GR आला आहे हा 23/9/2024 रोजी आलेला आहे. साहेब, जर 23/9/2024 रोजी GR आलाय तर मग 30 सप्टेंबर 2024 रोजी कामोठ्यावर आणि 1 ऑक्टोबर 2024 रोजी कलंबुलीवर कारवाई कशा होतात हो? थोडं कारवाई होतात कशा? आणि साहेब आपण प्रतिनिधी आता प्रत्येक ठिकाणी का असा GR आलाय, मग थोडं कारवाई होतात कशा काय? हा जनसामान्याचा प्रश्न आहे, फक्त गडगे वकिलाचा असा नाही. कारण त्या दिवशी मी स्वतः 4 तास कामोठ्यामध्ये होतो आणि 3 तास कलंबोलीमध्ये होतो. या जे सिडको अधिकारी आहेत ते या शासनापेक्षा मोठे आहेत का? हा प्रश्न साहेब आपण त्यांना विचारावा अशी माझी इच्छा आहे. आणि साहेब याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिला ज्याच्यामध्ये मुद्दा होता की हा आदेश आल्यापासून 30 दिवसाच्या आत म्हणजे करावे, कारण आमच्यावर कंप्लेंट होतच राहणार. आपण सहकार्य नाही कराल तर आपला फोन गेला, कारण आपण सत्तेत आहात, आपला फोन गेला तर नक्कीच काहीतरी होईल तिथे. कारण आम्ही ज्यावेळी मिटिंगला होतो त्यावेळी साहेब काहीतरी प्रश्न सांगून बाहेरच जातात MD साहेब. म्हणून जर हा कोणी सांगा असं का GR आलाय मग त्याची पण झालंच पाहिजे. त्याच्याप्रमाणे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणेच कारवाई झाल्या पाहिजेत. उदाहरणार्थ पहिल्याच 1 महिन्याच्या आत सर्वे व्हायला पाहिजे होता, पण सर्वे न होता थोडं कारवाई चालू आहे. आणि साहेब याच्यामध्ये जो GR जो सांगा असेल हा GR एकदम योग्य आहे, त्याला मी स्पष्ट सांगू इच्छितो. हा GR योग्य कसा आहे ते मी मला दाखवावा. कोण सांगतो याच्यामध्ये तुम्हाला भाडेतत्वाने जमीन दिल्या, भाडेतत्वाने घर दिल्यात? याच्यामधला मुद्दा क्रमांक मी तुम्हाला सांगतो, 14 क्रमांक मुद्दा असेल, ज्यांच्याकडे GR असेल त्यांनी वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 60 वर्ष भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यात यावे. काय? बांधकामाखालील जमीन नवी मुंबई जमीन विनियोग कंसात सुधारित नियमावली 2008 मधील तरतुदीनुसार 60 वर्षे भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यात यावे. मात्र बघा पॉइंट, मात्र सदर नियमित केलेल्या, आता ती जमीन भाड्याने दिली आपल्याला, सदर नियमित केलेल्या जमिनीवरील बांधकामांचे नियमितीकरण नियमाने करून करण्यात आले आहे असे समजण्यात येऊ नये. म्हणजे तुमची जमीन एकतर भाड्याने दिली आणि त्याच्यावरचे जे घर आहेत तीही तुमचे नियमित झालेत असं समजू नये. बरोबर आहे?
याचा अर्थ काय झाला, आपण घरात सुद्धा भाडोत्री राहिलो आणि आपल्या जमिनीचा कोणतरी मालक होतो, तो होता सिडको. म्हणजे सिडको एक ठिकाणी बघा सिडको मालक झाली, दुसऱ्या ठिकाणी आपण भाडेत्री झालो आपल्या घरांचं. आणि आता त्याच जी आर मधला आ पॉइंट वाचा. आ पॉइंटच्या वरती जो लिहिलेला आहे, गरजेपोटी केलेली बांधकामे एकत्रीकृत नियंत्रण व प्रोत्साहित नियमावली म्हणजे ईडीसीपीआर 2020 मधील नियम 14.8 नुसार नगर तरतूद नूतनीकरण म्हणजे क्लस्टर योजना पुनर्बांधणीबाबत 14.8 मध्ये सब पॉइंट 20 आहेत आणि याच्यामध्ये अधिकार हे आयुक्तांनी दिलेले आहेत. कारण याच्यात अर्थ काय होतं, अर्बन रिन्युअल स्कीम संपूर्ण अधिकार कोणाला दिले, आयुक्तांना. मालक कोण झाला, सिडको. भाडोत्री कोण झाले, प्रकल्पग्रस्त. आणि अधिकार कोणाला दिले, आयुक्तांना. बघायचं आता हे झालं 3 घटक झाला. आता पुढचा वाचा. शासनाचा नगर नूतनीकरण पुनर्बांधन प्रस्ताव हा फक्त गावठाणा अंतर्गत, पहिला गावठाणामध्ये घुसत नव्हता कोणी, आता याच्यामध्ये गावठाणा अंतर्गत घरांपर्यंत घुसली लोक. बघा गावठाणा अंतर्गत गावठाणा बाहेरील दाटावटीने असणाऱ्या कृती क्षेत्रापर्यंत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधले घर बांधकामांना लागू करण्यात यावा. म्हणजे क्लस्टर योजना आता कुठे घुसली, गावठाणा अंतर्गत घुसली. आणि याचे अधिकार कोणाला दिलेत, आयुक्तांना. मालक कोण झाली, सिडको. भाडोत्री आम्ही. त्याच्या पुढचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये पण सांगितले, शेवटची ओळ असतो त्याच्यामध्ये सांगितले ऐच्छिकरित्या सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असाच ऐच्छिक स्वरूपाचा प्रकल्प नाही ना आला होता 2013ला आणि 2013 नंतर 2024 मध्ये नवीन जी आर आला आणि ऐच्छिक स्वरूपाची नाही ना ही जबरदस्तीने स्वीकारायला लागली. आज लोक तिथे आंदोलनाला बसल्यात. 11 वर्षापासून लोक तिथे आंदोलन करतात कारण त्याच्यामध्ये पण शब्द होता ऐच्छिक. मी एक वकील असल्यामुळे स्पष्ट सांगतो, ऐच्छिकचा अर्थ ऑप्शन होता आणि तो जी आर नंतर कंपल्सरी होतो. जर अधिकार जर आयुक्तांना दिले यूडीसीपीआर नुसार, मालक जर सिडको झाली आणि तुम्ही जर भाडोत्री, तर तुम्ही काय नंतर याच्यामध्ये या करणार सांगा मला. तुम्ही कसे काय तुम्ही याच्यामध्ये हरकत घेऊ शकता, कारण मालक तुम्ही राहिलेच नाहीत, अधिकार तुमच्या हातात राहिले नाही. जर क्लस्टर याला वाटले, आयुक्त साहेबांना वाटले की बाबा म्हणजे जो डिपार्टमेंट आहे आपला आयुक्त महानगरपालिकाचा आहे, महानगरपालिका वाटला की मला क्लस्टरचा फायदा पाहिजे तर ते होऊ शकतात. कारण त्या आणि सिडको वाटलं की मला त्याचा अधिकार पाहिजे तर सिडको काय करेल, उदाहरणार्थ कामोटा गाव मी 100 एकर समजेल, 100 एकर मध्ये जर 2 एकर मध्ये नवीन 2 बिल्डिंग बांधल्या, 2च मिनिटं घेईन मी फक्त. आता 100 एकर नेवाली कामोटा गाव समजू आपण. कामोटा गावातली लोकसंख्या जर बालाजी सिंपती आमच्याकडे बिल्डिंग आहे तिचा मी उदाहरण देतो, तशा जर 2 बिल्डिंग 2 एकर मध्ये बांधला तर पूर्ण गाव त्याच्यामध्ये राहील, त्या 2 बिल्डिंग मध्ये. मग 58 एकर जमीन कोणाची, 58 एकर जमीन कोणाची. म्हणजे हा नक्की जी आर आहे की क्लस्टरची पहिली पायरी आहे. मग कसं का तुम्ही ओहो करू शकता का नियमितीकरण. याचा प्रश्न पहिली जी हेडलाईनचा काय दिले याच्यामध्ये का नवी मुंबई ते प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामाखाली क्षेत्रांचे नियमितीकरण. कसं का नियमितीकरण, कसं शक्य आहे की नियमितीकरण. हे तर क्लस्टर चालू झालं. सर्वांना प्रश्न आहे, शांत बसून जमणार नाही. तुम्ही शांत बसता ह्याचाच फायदा उचलला जातोय. साहेब माझी एवढीच विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं आणि जे मी सांगितलं त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघितलं तर क्लिअर दिसतो का हा क्लस्टरचा पर्याय आहे. आणि दुसरी एक गोष्ट, बरेच जण इथे शेवटचा पॉईंट बोलायला जाईन मी, रजा घेतो. बरेच जण इथं आता दिसतात मला, किरण आपलं काल काय ठरलं होतं की आमचा विवेक हे करणार, समालोचन करणार, बरोबर. आता इथं बदलवलं तुम्ही. एक मिनिट. आणि साहेब काका काय होतं माहिती आहे का, इथं सगळेजण साहेब आलेत म्हणून साहेब तुमचं सर्वजण इथं पुढे आलं, पण ज्यावेळी तिथशी घरं तुटत त्यावेळी एक फक्त विकास होता इथे, विकास घडत होता इथे, फक्त दुसरा कोणी नव्हता तिथे. हा ते 2 जण होतं, बरं त्यांचं नाव मला माहित नाही, विजय ते, हा 2 जण होते, बाकी कोणी नव्हता तिथे. धन्यवाद. असू द्या ॲडव्होकेट